नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घात या कथेचा भाग 3. लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. भाग पहिला आणि भाग दुसरा दोघांचीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया आता आपण कथेकडे. आज रात्री पुन्हा वादळी पावसाची आशंका वर्तविण्यात आली होती. हवामान खात्याने हा दुसरा दिवस असेल अशी वर्दी आकाशवाणीवर दिली होती. नितीनने आज रात्री आपल्याच खोलीमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. मंगलमामाच्या खोलीत झोपायला त्याला जरा नकोसं वाटत होतं. शिवाय नुकताच घडलेला प्रसंग जरा विचित्रच होता. त्याने आधी असं चित्रपटात वगैरे पाहिलं होतं, पण ते काय आता या प्रसंगानुरूप आठवणार होतं का? जरी आठवलं तरी पुढे आणखी नवीन काय घडेल याचं त्याला भाकीत करता येणार होतं का? झोपायला जाण्याआधी नितीनने कपाट आणि तिजोरी टाळेबंद केली. मामाच्या खोलीचं कवाड लोटून त्याला कडी घातली. अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती. नितीन सज्जाच्या कठड्याजवळ उभा होता. खाली डोकावून बघत होता. पुन्हा वाड्यावर नजर फिरवत होता. वाड्याच्या अंगणात आकाशातून चंद्राचा दुधाळ प्रकाश खाली पडत होता. कलेकलेने सोसायट्याचा वारा उन्हाळ पोरासारखा गल्लीबोळात धावत सुटावं तसं वाड्याच्या मोकळ्या आवारात भसाभसा शिरायला लागला होता. दारे, खिडक्या, भिंतीच्या कपारीतून, फटीतून हू हू शी फुकल्याचा आवाज सुरू धरू लागला होता. तो आवाज भेसूर होता, कानांना अप्रिय होता. ऐकताच अंगावर शहारे येत होते. मनातील नको नको ते विचार खोल कपारीतून भुंग्यासारखे भिरभिरत वरती यायला लागले. या वाऱ्याच्या आवाजात नितीन शब्द ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. कितीही विरोध केला तरी मनाला तो आवाज ऐकायचाच होता. कठड्यावर ठेवलेल्या 2 हातांनी नितीनने कठडा ढकलला आणि स्वतः त्या मागे आला. आवाज येऊ लागला. कानांचा आवाजाशी संपर्क तुटला. नितीन पाठीमागे वळाला आणि एका झटक्यात सगळे दिवे गुडूप झाले. वीज वितरण विभागाने पॉवर कट केली होती. संपूर्ण वाडा चांगला काळोखाच्या विहिरीत विसर्जित झाला. नितीनला वाटलं की आपणच आंधळे झालोय. तरीही आकाशात दाटून आलेल्या ढगात एक वीज चमकली आणि अंधारात प्रकाशाची गुहा तयार झाली. त्या उजेडातच नितीनने आपली खोली गाठली. मागोमाग दरवाजा बंद करून घेतला. दाराला पाठ टेकवून थोडा उसासा टाकला. डावीकडून मागच्या खिडकीतून विजांचा लखलखाट आत पडत होताच. नितीनला आपली खोली पावलांनी पाठ होती. नितीनने कपाटातून मेणबत्ती काढली आणि ती पेटवून दरवाजाजवळच्या मेजवर ठेवली. ती खिडकीपासून दूरच. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची दिशा वेगळी होती. मेणबत्ती विझण्याची चिंता नव्हती. नितीन कॉटवर आला. उजवा खांदा भिंतीला खेटून तो खिडकीतून बाहेर पाऊस बघू लागला. हळूहळू रिमझिम सुरू झाली. त्यातच नितीनची नजर त्या जागेकडे चुंबकासारखी खेचली गेली जिथे त्याने आपलं पाप गाडलं होतं. त्या परिसरात काळोख चांगला जोमाने दाटून आला होता. उघड्या डोळ्यांनी काहीही दिसणार नव्हतं. झाडांचे बेढब आकाराचे शेंडे फक्त एखाद्या प्रार्थना क्रियेला बसून झुलणाऱ्या वृद्धांप्रमाणे भासत होते. नितीनने घड्याळात पाहिलं तर 10:30 झाले होते. त्याची ही झोपेची वेळ जवळ आली होती. आज डबेवाला बंद केला आहे. डबेवाल्याची देखील या मामासोबत तक्रार असायची. म्हणजे मामा काही मनाने चांगला नव्हता. आपण एक प्रकारे काही जणांचे अनाहूतपणे कल्याणच केलं आहे. हाच आविर्भाव नितीन बाळगून होता. सहज खिडकीतून बाहेर बघितलं. झाडाखाली नजर गेली. वीज चमकली आणि काहीतरी दिसलं. असं वाटलं झाडाखाली कोणीतरी उभं आहे. नितीनच्या छातीत धस झालं. पुन्हा एकदा वीज चमकली आणि पाहिलं की आता तिथे कोणीही नाही आहे. आकृती अस्पष्ट होत होती, पण मनात शंका निर्माण करून गेली होती. नक्कीच तिथे काहीतरी आहे असे वाटत होते. नको नको, त्या जागेकडे बघणंही नको म्हणत नितीनने खिडकी लावून घेतली आणि कॉटवर खिडकीकडे पाठ करून तो झोपी गेला. त्याची झोप जरा सावधच होती. तो कधी बेसावध नसायचा आणि आता काल नंतर तो अधिकच दक्ष झाला होता. खोलीमध्ये एक ती मेणबत्ती जळत होती. वेळ पुढे सरू लागला. मेणबत्ती आता जळून अर्ध्यावर आली होती.
मेजवर मेणबत्ती शेजारी मांडलेलं घड्याळ टिकटिक करत होतं आणि तेच तिसऱ्या टिकला बंद पडलं, थांबलं. घड्याळात बरोबर 1:45 वाजला. कालच्या घटनेला याच वेळी आज 24 तास उलटून गेले होते. हो, हीच ते वेळ होती. निद्रेच्या धुंदीत हरवलेल्या नितीनला शेवटच्या सेकंदाला जाग आली. त्याचा जाग येण्याच्या आधी काही सेकंदापूर्वी कर्र आवाज घुमला, जसे की दरवाजा उघडला होता. वाड्यातील कुठला तरी एक दरवाजा उघडला होता. नितीनला ते ऐकून जाग आली. त्या आवाजाने त्याला जाग आली. पालथ्या अंगावर झोपलेला नितीन त्याने चटकन आपली मान उचलली. आवाज बऱ्यापैकी मोठा आला होता, पण त्याने तो शेवटी ऐकला होता. एखादी खिडकीही उघडी असू शकते, एखादं खालचं दारही उघडं असू शकतं. हवा चालू आहे, हवेने हललं असावं. नितीनला गाढ झोपेने घेरलं होतं. अंग जड लागत होतं. कालच्या रात्री आणि दिवसभर त्याला आराम मिळाला नव्हता. तो आपल्याच गुन्ह्याची चौकीदारी करत होता. आता मात्र त्याने मान टेकली आणि तो गाढ झोपी गेला. त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. ती रात्र तर ठीकठाक गेली. नितीनने चांगली पोटभर झोप घेतली. सकाळी तो नेहमीप्रमाणे 9च्या सुमारास जागा झाला. त्याला जाग आली आणि नितीनने डोळे चोळत चोळत खोलीतून तो बाहेर पडला. पुढे मागे काहीच न बघता नितीन तसाच बाथरूमला जाण्यासाठी पायरीने खाली आला. पायरीवर काहीतरी खडे माती जाणवली, पण त्याने त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं. पायरीवर फारसा प्रकाश नव्हता. तो शेवटी खाली आला आणि एक मोठी जांभई दिली. आणि देता क्षणी त्याची नजर वाड्याच्या मागच्या दारावर पडली. वाड्याची मागची कवाडं सताड उघडी होती. नितीनच्या कानसुलांना मुंग्या आल्या. दोन्ही काने गरम पडली. नितीन मंद पावलांनी दाराजवळ आला. दारात येताच उंबरठ्यावर, उंबऱ्याच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूला मातीचा, चिखलाचा ठसा दिसला, जसे की पाऊलखुणा, मोठ्या पंजाच्या पाऊलखुणा. वाड्यात काय आलं? कालच्या रात्री वाड्यात काय शिरलं? दरवाजा कोणी उघडला? नितीनची भांबेरी उडाली. श्वास वाढले. भीतीने पोटात गोळा उठला. पावले उंबऱ्यातून आतमध्ये आली होती. चालत चालत पुढे जिन्याच्या दिशेने गेली होती. जिन्याने तशीच ती पावले पायरीवर गेली होती. नितीनने एक एक पायरी चढत पाऊलखुणाचा मागोवा घेत वरचा मजला गाठला. जमिनीवर पाहिलं की कॉरिडॉरमध्येच ती पावलं घुटमळली आहेत. आधी नितीनच्या दाराकडे, मग मंगलमामाच्या दाराकडे, पण ती वर आलेली पावलं परत गेली नव्हती. नितीनने पाहिलं, दाराला कडी आहे. अजूनही दार बंद आहे. याच्यापेक्षा वर जायला पायऱ्या नाही आहेत. दुसरीकडे बाल्कनी आहे. मग कसं? कुठे गेलं असेल? काय असेल ते? जे कोणी होतं ते? नितीनची भांबेरी उडाली. नितीनने पुढे होऊन दाराची कडी ओढली. कडी उघडली आणि दरवाजा अलगद आतमध्ये ढकलला. दोन्ही कवाडं मागे जाऊन आदळली आणि समोरचा देखावा नजरेस पडला. बंद दारातून आत देखील त्या पावलांचे ठसे उमटले होते. ती पावले मामाच्या कपाटाच्या दिशेने गेली होती आणि मग तिथून नितीनची नजर आराम खुर्चीवर पडली. श्वासाची गती आजवर कधीच एवढी तीव्र झाली नव्हती. भर गारव्यात नितीन घामाघूम झाला होता. आराम खुर्चीमध्ये चिखलाचे, मातीचे डाग होते. पूर्ण खुर्ची चिखलाने बरबटलेली होती, जसे कोणीतरी चिखलाने माखलेल्या अवस्थेत चालत येऊन थेट त्या खुर्चीत बसला आहे. इतकंच नाही तर रेडिओवर देखील चिखलाची हस्तमुद्रा छापली होती, जसे कोणीतरी रेडिओवर हात ठेवला आहे. खोलीमध्ये भयानक शांतता होती. अचानक किर्र खर्र खर्र बिप बिप. हे आहे आकाशवाणी केंद्र. सकाळचे 9:30 होत आहेत. खर्र बिप बिप. आता आपण ऐकणार आहोत भक्तिगीते. त्या रेडिओमधून आवाज निघाला. मामा रोज याच वेळी भक्तिगीते ऐकायचा आणि आता देखील बरोबर याच वेळेला हा रेडिओ. नितीनची घाबरगुंडी उडाली. तो धाडकन मागे भिंतीला धडकला. घाबरला. चीडही आली. काय करावं कळेना. नितीन धावतच पुढे गेला आणि त्याने तो रेडिओ उचलून घेतला आणि त्याने तो रेडिओ जोरात जमिनीवर आदळला. रेडिओ फुटला आणि तिथेच बंद पडला.
नितीनने चेहऱ्यावरचा घाम पुसला. त्या रिकाम्या खुर्चीमध्ये किंचित हालचाल झाली. नितीन मागे हटला. मागे वळून बघितलं तर दार आपोआप हळूहळू बंद होत आहे. नितीन अगदी झपाट्याने धावला आणि बंद होणारं दार त्याने हाताने अडवून धरलं आणि त्याने बाहेर पाय टाकला. मागोमाग दरवाजा बंद केला आणि नुसता बंद नाही केला तर त्याला कडी देखील घातली. घरात टाळे नव्हते, नाहीतर तो टाळेसुद्धा लावणार होता. आज जे काही झालं ते त्याच्या विचारांच्या पलीकडे होतं. नितीनने वरच्या बाथरूममध्ये बकेटभर पाणी आणलं आणि इथून तिथून सगळ्या जिन्यावर पाणी ओतून ते मातीचे डाग स्वच्छ पुसून काढले. पण ती खुर्ची, ते आतले डाग, त्यांचं काय? काहीतरी विचित्र आणि अमानवीय घडतंय याची त्याला चाहूल लागली होती. पण मनात पैशाचा आणि दागिन्यांचा विचार आला. हा वाडा विकायचा होता. तो हे सर्व सहजासहजी सोडून जाईल का? की आता आणखी काही नवीन घडेल? काहीही होण्याची शक्यता होती. नितीन वरच्या मजल्याहून आता थेट खाली आला होता. वर जाण्याची त्याच्यात आता हिंमतच राहिली नव्हती. त्याची जाम घाबरगुंडी मिळाली होती. दिवसाची सुरुवात अशी झाली होती तर पूर्ण दिवस, संध्याकाळ आणि मग रात्र कसे जाणार? रात्रीचा विचार करूनच पोटात त्याच्या गुळा आला होता. कारण आदल्या रात्री जे काही अमानवी आणि विलक्षण त्याच्या नजरेआड घडलं तेच आणि त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही हे कशावरून? त्याने आधी ऐकलं होतं आणि पाहिलंही होतं चित्रपटात. मेलेली किंवा मारलेली माणसं जर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही तर परत येतात आणि त्यात जर त्यांना मारलं गेलं असेल, त्यांच्यावर अन्याय केला गेला असेल तर मग मेल्यानंतर त्यांची आत्मा सूड भावनेने परत येते आणि जेव्हा ती सूड भावनेने उठते तेव्हा मात्र तिचं रूप काहीतरी भयानकच. अशाच भयानक रूपांना या तथाकथित समाजाने आणि मान्यता राखणाऱ्यांनी एक संज्ञा, एक नाव दिलं आहे, ज्याला नितीन ओसरीवर खुर्चीत बसून हा विचार करत होता. तो या विचारांच्या शेवटी आला आणि त्याला ते नाव सुचलं, ज्याला भूत म्हणतात. नितीन बसल्या जागीच ताठ झाला. हा विचार आपल्याच मनात झळकून गेला होता ना, की बाहेरून कुणी हा टाकला? भर दिवसा गडद मळबच्या आच्छादनाखाली हा वाडा उभा होता. त्यात नितीन एकटा अशा भकास जागेवर, ही एकुलती एक वास्तू. अंगावर गार वारा वाहत होता. दिवसा झाकळून आलं होतं, अंधारून आलं होतं आणि नितीनच्या त्या विचाराने त्याची शोधक नजर त्या रिकाम्या अंगणात फिरवली. आत मनातील खोल दाटलेली भीती उफाळून वर आली होती. तो शब्दसुद्धा ओठावर येऊ देऊ वाटत नव्हता, पण आलाच. भूत, भूत, भूत. प्रत्येक उच्चारागणिक अंगावर सर्रकन काटा फुटत होता. आपल्या आजूबाजूला आपल्याशिवाय कोणीतरी आहे हीच दंशदायी जाणीव व्हायला लागली होती. छातीत श्वास रुतत होता. घशाला कोरड पडत होती. भीतीने एखादं सावज आपल्या बिळात जाऊन दचकून बसावं तसा नितीन एका जागी गोठला होता. जर अजून चौथ्यांदा त्याने ते नाव उच्चारलं तर खरंच समोर शून्यातून ते प्रकट होईल आणि आपल्यावर झडप घालेल की काय, असंच त्याला वाटू लागलं. आपण वाड्यात आता एकटे नाही आहोत. नाही आहोत आपण एकटे. आपल्याशिवाय वाड्यात आणखीही काहीतरी वावरत आहे. पण जर आपला भ्रम असेल तर तसं काहीच नसेल. आणि रात्री एखादं मोकाट जनावर, पशु आला असेल तर? हे जाणून घेण्याचा एकच मार्ग होता. आत्ता स्वतः जाऊन ती जागा बघून यायची, पण सांभाळून, कोणाला संशय येता कामा नये. नितीन जागचा उठला. छातीत साकळलेलं रक्त आता नसावाटे शरीरभर पसरलं. अगदीच गार पडलेलं रक्त. उठून तो भराभर चालत जिन्याच्या खाली वाड्याच्या मागच्या बाजूला आला. मागचे कवाड उघडले आणि गारीगार हवा आत शिरली. परसबागेतून झपाझप चालत नितीन त्या जागेच्या दिशेने गेला. आजूबाजूला कोणी आहे का बघितलं. कोणी नाही याची खात्री करून तो त्या झाडाच्या खाली आला, जेथे त्याने मंगलमामाला गाडला होता. ती जागा बघताच ओळखायला आली. त्यावरची झाडी केर बाजूला झाला होता, पण माती जशीच्या तशी होती. हा प्रकार काही त्याला समजला नव्हता. त्याने जवळच आणखी निरखून पाहिलं तर त्याला तसेच पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्या गाडलेल्या जागी घुटमळले आणि मग त्यांनी वाड्याची वाट धरली, जसे त्याने वरती पाहिले होते.
तसेच पावलांचे ठसे वाड्याकडे जात होते. नितीनने एकदम आवंढा गिळला आणि आणि वाड्याकडे मान उंचावून बघितलं. तो वाडा अजूनही त्यालाच बघत होता. आता इथं राहण्यात काही अर्थ नव्हता. मागे जे काय होईल ते होईल. आता थेट वरती जायचं, तिजोरीतलं सगळं माल बांधायचा आणि नीट हा वाडा, हे गाव सोडून पळून जायचं. दिवस आहे, दिवसा काहीही धोका नाही आहे. हीच वेळ आहे. काही बरं वाईट व्हायच्या आधीच इथून निसटायचं. नितीन पुन्हा मागच्या दाराने वाड्यात आला. आत येताच त्याने खिसे चाचपले. किल्ल्या? पुन्हा त्याने खिसे चाचपले. किल्ल्या खिशात नव्हत्या. किल्ल्यांचा जुडगा त्याच्याच खोलीत होता. तो जिन्यासमोर आला. जिन्याने वर जाणाऱ्या पायऱ्या बघू लागला. जिन्याच्या कठड्यावर हात ठेवून तो एक पायरी चढला. जसं उजव्या हाताला जिन्याच्या पाठीमागचं दार कर्र कर्र आवाज करत पुढे मागे आदळायला लागलं. पैसा, दागिने आपले आहेत, ते आपण घ्यायचे, मिळवायचेच, नितीन मनातल्या मनात म्हणू लागला. नितीन याच उमेदीने वर जायला लागला. प्रत्येक पायरीवर पाऊल जड होऊ लागलं होतं. प्रत्येक पाऊल त्याला जड लागत होतं. मन म्हणत होतं, नको जाऊ, नको जाऊ, माघारी फिर. पण लालसेपोटी त्याने गुडघे टेकले होते. वळण घेऊन राहिलेल्या 2-3 पायरीच्या खालीच उभा तो राहिला. समोरच्या 2 खोल्यांचे दरवाजे सरळ दिसत होते. त्यात डोळ्यांना एक बदल दिसला. आपण तर मामाच्या खोलीला कडी लावली होती, मग दार आता सताड उघडं कसं? तो विचार करू लागला. तोच काहीतरी झुळकन बाहेर फेकलं गेलं. अगदी मामाच्या खोलीमधूनच ते बाहेर आलं. नितीन दचकून मागे हटला. टाचा उंचावून त्याने नीट बघितलं तर चक्क किल्ल्यांचा जुडगा मामाच्या खोलीतून बाहेर फेकला गेला होता. काय रे नित्या, असा काय थांबलायस? ये की वर. नितीनच्या जगाचा तिथेच उलथापालथ झाला. मणक्यावर, पाठीवर बर्फाचा थंडगार स्पर्श झाला. सरासर अंगावर काटे फुटायला लागले. एका मागोमाग एक शहाऱ्याची लाट यायला लागली. हातापायांना कंप सुटला. पाय लटलट कापायला लागले. आतमधून मंगल मामाचा खणखणीत आवाज ऐकायला आला होता. नितीन तिथेच खालच्या पायरीकडे वळला आणि थेट खाली धावत सुटला. 2-4 पायऱ्या उतरताना असं वाटलं जसं मागून कुणीतरी धावत आलं आहे, पिच्छा करत आलं आहे. हे जाणता नितीनने थेट पायरीवरून खालीच उडी मारली. कचकन पंजा मुरगळला. स्वतःला ओढत त्याने मागे वळून बघितलं, पण जिना एकदम रिकामा दिसला. तिथे कुणीही नव्हतं. त्याच्या मागे कुणीही आलं नव्हतं. पैसा? नको, नको पैसा, मरो. तसाच नितीन उठला आणि लंगडत लंगडत पुढच्या दाराकडे धावला. दरवाजा उघडा होता. नितीन दाराजवळ पोहोचेपर्यंत दरवाजा धाडकन बंद झाला. नुसता दरवाजा नाही तर वाड्याच्या सगळ्या खिडक्या एक एक करत बंद झाल्या. मागील दार देखील डोळ्यासमोर खटकन बंद झालं. स्वयंपाकघर तेवढंच एक दार उघडं दिसलं. तिथे जाऊन लपण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. नितीनने स्वतःला ओढत ओढत नेला आणि स्वयंपाकघरात प्रवेश केला. छातीत आग पेटली होती. भात्यातून हवा फेकली जावी तसा नितीन श्वास सोडत होता. घामाने अंगाची लाही लाही झाली होती. मागे दार बंद करून घाबरलेला नितीन थेट किचन ओट्याच्या खाली लाल गॅस सिलेंडरच्या पाठीमागे जाऊन लपून बसला. त्याला कळून चुकलं होतं. आता आपली इथून सुटका नाही. एके जागी अंग चोरून मुटकुळ करून गोठून बसल्यामुळे नितीनला ऊब लाभली होती. जरा देखील हालचाल केली तर अंगावर सरकन काटा फुटायचा. त्यात भीतीने रक्तदाब झपाट्याने वर खाली होत होता. शरीरात थकवा जाणवत होता. अंग तापेने फणफणत होतं. थकून नितीनने तिथेच डोळे बंद करून घेतले आणि काही डुलक्यानंतर त्याला झोप लागली. 1-2 मिनिटांचा अवधी उलटून गेला होताच की दारावर ठकठक झाली. पण हा आवाज या स्वयंपाकघराच्या दारावर नव्हता. हा आवाज बाहेरच्या दाराहून आला होता. म्हणजे वाड्याच्या बाहेर कोणीतरी आलं होतं. मंगलशेठ, ओ मंगलशेठ. आवाज ओळखीचा वाटत होता. नितीनने आपले ओले डोळे पुसले आणि नीट आवाज ऐकला. हा तर डबेवाला आहे. हा परत कसा आला? आता काही हो, आता आपली इथून सुटका होणार. आता आपण पळून जायचं. मरो. पैसा, दागिने काहीही नको आपल्याला. भीक मागून जगू. नितीन न घाबरता स्वयंपाकघरातून बाहेर आला.
दरवाजात उभा राहून त्याने आधी डावी उजवीकडे कानोसा घेतला आणि थेट ओसरीवरून धावत धावत उजव्या हाताच्या हॉलमध्ये गेला. हॉलमधूनच बाहेर जायचा दरवाजा होता आणि दाराच्या पलीकडे पायरीवर तो डबेवाला उभा होता. नितीन पटकन दारावर आला आणि दार उघडायला हँडल ओढायचा प्रयत्न करू लागला. दारावर जोरजोरात हाणू लागला, पण बाहेर हा आवाज काही केल्या जाईना. कमाले, कोणीच ओ देईना. ओ मंगलशेठ, बाहेर या. काल हिशोबात घोळ झालाय. तुमच्या भाच्याने मला जास्त पैसे दिले. हे घ्या, परत घ्या पैसे. ए, वाचवा वाचवा, दार उघडा, दार उघडा, मी आत अडकलोय, दार उघडा. नितीन दाराजवळ धावत खिडकीत गेला. खिडकीची काच देखील धूसर होती. बाहेर उभी आकृती अस्पष्ट दिसत होती. त्यातच नितीनला धक्का बसला जेव्हा त्याने बाहेर हे ऐकलं. अहो मंगलशेठ, काल तुमच्या भाच्याने मला जास्तीचे पैसे दिले. हे घ्या पैसे परत. बाहेर कोण होतं? काय होतं? हा वेडा डबेवाला कोणाशी बोलतोय? त्याला आपला आवाज का ऐकू जात नाहीये? ए, तो मामा नाही, तो मामा नाही, पळून जा, पळून जा. बरं, आपला हिशेब चुकता झालाय, मी निघतो. तो डबेवाला एकटाच बोलत होता. कोणाशी? नक्की मामाशी का मामाच्या भूताशी? त्याच्या सायकलचा दूर जाण्याचा आवाज आला. नितीन मात्र रडवेला चेहरा घेऊन तसाच उलट्या पावलांनी मागे येऊ लागला. कारण दाराच्या पलीकडून दाराच्या दिशेने चालत येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू येत होता. नितीन थेट धावत सुटला. हॉलमधून बाहेर पडत तो ओसरीवर आला. मागे दरवाजा बंद केला आणि कडी लावली आणि अचानक तो पावलांचा आवाज थांबला आणि ही ही हा 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 वरच्या मजल्यावरून खर्जातला घोगरा खळखळून हसणारा आवाज वाडाभर घुमला. असाच मामा हसायचा, भूतासारखा. नितीनने आपले दोन्ही कान गच्च बंद करून घेतले आणि तो असह्य भेसूर आवाज ऐकत मागे भिंतीला टेकून बसला. अचानक तो आवाज बंद पडला. जर हे असंच चालू राहिलं तर नितीनला वेड लागणार होतं. थरथरत्या अंगाने नितीन तिथेच पडून होता. दिवस हळूहळू सरला. सायंकाळ जवळ आली. झाकोळून आलं. बघता बघता वातावरणात गारठा पसरला. धुकं जमू लागले. नितीन थंडी आणि भीतीने चळचळ कापत होता. अंगाखालील ओसरीचा पृष्ठभाग आता मऊ फरशीवर बदलला होता. झोप घेतल्याने ताप उतरला होता. अंग दुखत होतं. नितीनने उठून घड्याळात पाहिलं तर 7:30, 8 झाले होते. अचानक जाणवलं की जागा बदलली आहे. दिशेचं आणि जागेचं भान यायला जरासा वेळ लागला. नितीनने उठून पाहिलं. पाहता क्षणी त्याचे धाबे दणाणले. तो आता वरच्या मजल्यावर आला होता. त्याच्या पाठीमागे कठडा आणि समोर जिना व त्या 2 खोल्यांचे दरवाजे होते जे समोरासमोर होते. डावीकडे मामाची खोली आणि उजवीकडे त्याची खोली. एक हिसका देत त्याने श्वास आत ओढला आणि हातावर रांगत तो आपल्या खोलीजवळ आला. कधी मामाच्या खोलीचा दरवाजा उघडेल याची कल्पना नव्हती. नितीन पटकन आपल्या खोलीत शिरला. तोवर भासलं की जिन्याच्या खाली कोणीतरी उभं आपल्याकडे बघत आहे. नितीन थेट दारातून आत शिरला. मागे थरथरत्या हाताने दार बंद केलं आणि थेट कॉटखाली जाऊन लपला. पुन्हा तापाचा वारा अंगात शिरला. अंग गरम पडलं. कपडे धुळीने माखले होते. आपण वर कसे आलो किंवा आणले गेलो किंवा झोपेतच आपण चालत चालत वरती आलो हे फोल अंदाज काढून आता काही उपाय नव्हता. आता पुढचा विचार करायचा होता. आपल्यासोबत भयानक खेळ खेळला जात आहे हे नितीनला कळून चुकलं होतं. खोलीवर अंधार होता. दिवे लावलेले नव्हते. तो तसाच दबून राहिला. काल रेडिओ फोडला होता. आता तो वाजणार नाही. अंधारात आपण कोणाला दिसणारही नाही. जीवाला धोका होता, पण थेट वार किंवा आघात झाला नव्हता. होईल का याची काही वाच्यता नव्हती. पडून राहिला चुपचाप. सामसूम शांत पडून राहिला तो. खिडकी वाटे सायसाय आवाज करत वारा आत शिरत होता. कसलाही आवाज नकोसा झाला होता. शांतता एवढी की घड्याळाचे काटेसुद्धा दोलकाच्या टोलाप्रमाणे ठणठण भासत होते. नितीनने घड्याळावर हात दाबून धरला, पण तेव्हा दिसलं की 8 वाजले आहेत आणि अचानक तीच सनई, आकाशवाणीची सनई. नमस्कार, हे आहे आकाशवाणी केंद्र. रात्रीचा 8:01 झाला आहे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या ताज्या घडामोडी. गावातील मंगलवाडा या राहत्या वाड्यात एका 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सूत्रानुसार कळवण्यात आलं आहे की तरुणाचे नाव नितीन देसाई असून त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत. नितीन स्तब्ध झाला होता. जागचा हलत नव्हता.
तो भीतीने पुरता गर्भगळीत झाला होता. आता भीतीने परिसीमा गाठली होती. आता फक्त आश्चर्य आणि धक्का होता, जे त्याच्या मानसिकतेला भ्रष्ट करण्यासाठी पुरेसं होतं. मागोमाग रेडिओ बंद झाला. ठो ठो हसण्याचा आवाज घुमू लागला. मंगलमामाच्या हसण्याचा आवाज, आराम खुर्ची करकर हलण्याचा, चरकण्याचा आवाज. नितीनची दातखिळी बसली होती. बघता बघता हसू थांबले. खुर्चीचा आवाज थांबला आणि बाहेरून तांबूस प्रकाश आत पडला, जसे दिवा किंवा मेणबत्ती पेटली आहे आणि तोच उंबरठ्यावर काहीतरी येऊन पडलं. नाही, यावेळी किल्ल्या नव्हत्या, तर नोटाचा बंडल होता. करकरीत नोटाचा बंडल. तो बंडल पाहून नितीनचे डोळे पुन्हा चमकले. पण अचानक मनाला वेसणही घातलं. पण पुन्हा हाव आली. जवळच तर पडलं आहे, घेतलं तर काय होईल? घे घे, अरे घे, तुझ्यासाठी तर आहे. बाहेरून घोगरा आवाज आला. नितीन नकळत कॉटच्या खालून निघाला आणि रांगत रांगत उंबरठ्यावर आला. आधी त्याने डोकावून बघितलं. मामाच्या खोलीचं एक कवाड उघडं आहे आणि त्यातून फक्त उघडं कपाट आणि तिजोरी दिसते आहे. नितीनने बंडल घेतला आणि पुढेही दारावर 1-2 बंडल पडलेले दिसले. नितीनची भीड चेपली. त्याने बंडल उचलून सदऱ्यात घातला आणि धाडकन मागे दरवाजा बंद झाला. नाही नाही नाही, तोच मामाच्या खोलीतून ठो ठो हसण्याचा आवाज आला. त्या आवाजात प्रतिशोधाचा सूर होता. बंद दारातून अर्धे कपाट आणि अर्धी आराम खुर्ची आणि अर्ध्या खुर्चीवर टेकलेला मामाचा फक्त एक हात दिसत होता. खुर्ची जोरजोरात पुढे मागे होत होती. गुडघ्यावर हातवर टेकलेल्या नितीनला दिसलं, खुर्चीत मंगलमामा बसला आहे. भाडखाऊ, तुला सांभाळला, तुला खायला घातला, आसरा दिला. अरे नागा, माझ्यावर उलटलास की रे. मनात आलं पुढे जाऊन मी नसेल तर तू असशील, तुलाच मिळणार होतं करी ते माझ्यानंतर. खालचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. विजांचा कडकडाट झाला. का हाव सुटली तुला? का? भोग भोग आता तुझ्या कर्माची फळं. तोच नितीनने उजवीकडे मान वळून बघितलं तर त्याच पायरीवर तेच ध्यान उभं होतं, ज्याची खुद्द नितीनने रचना केली होती. तेच कुरूप विद्रूप वेशातील भयानधूड. त्याच्या आत आता चेतना आली होती. प्राण फुकले गेले होते. त्याची धिप्पाड आकृती साकार झाली होती. तोच टोकदार नाकाचा सडलेला चेहरा, माथ्यावर काळ्या केसांच्या जटा, अंगावरील पायघोळ, चिखलाने माखलेला तेच जाड पावसाळी बूट आणि तसंच ते मंद गतीने, सुडाच्या भावनेने पेटून आलं होतं. आता त्याने नितीनचा रोग धरला. आता सुटका नव्हती. नितीनला त्याचे रिकामे डोळे दिसले. मुखवट्याच्या आत एक अमानवीय पाशवी शक्ती संचारली होती. त्याने सुरा उगारला आणि झपाझप पावले पुढे टाकली. नितीन फरफटत स्वतःला घेऊन मागे गेला आणि त्याला त्याचं आणखी भयानक खरं रूप दिसलं. नितीनच्या डाव्या बाजूला छातीत कळ उठली. कानामध्ये ढप 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 स्वर घुमले. नाही नाही नाही, मेलो. नितीन मागे कठड्याला टेकला आणि समोरून ते धावत आलं. तिथंच जागीच नितीनचं काळीज थांबलं. हातपाय गार पडले. नितीनने जागेवरच जीव सोडला. आता आपण आपल्या बालमित्रांना ऐकवणार आहोत इंग्रजी कविता. रेडिओमधून आवाज आला. बाबा ब्लॅक शिप टेन टेन टेन. विजांच्या कडकड्यात क्षणभर तो वाडा उजळला आणि पुन्हा अंधारात बुडून गेला. समाप्त. आणि नितीन आणि मंगलमामाची गोष्ट इथेच समाप्त होते. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.